पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। खडकवासलातून विसर्ग वाढवल्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 24 तासात पुणे शहर आणि घाटमाता परिसरात जो अतिमुसळधार पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम आता आपण पाहतोय की खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्स विसर्ग जो आहे तो मुठा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मुठा नदी पात्रामध्ये आपण पाहतोय की मुठा नदी पात्र ओसंडून वाहतंय। खरं तर काही वेळापासून पावसाने उसंत घेतलेली आहे, मात्र आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेकडून सायरन बसवण्यात आलेले आहेत आणि आता खडकवासला धरणातून जे पाणी सोडण्यात येतंय त्यापूर्वी नागरिकांना सतर्क करण्यासाठी हा जो समोर सीसीटीव्हीच्या खालोखाल जो सायरन बसवलेला आहे तो पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाजवला जातोय आणि नदी पात्रामध्ये जर कोणत्या वस्तू गाड्या लावलेल्या असतील किंवा जनावरे बांधलेली असतील ते त्वरित नदी पात्रातून बाहेर काढावेत अशा प्रकारच्या सूचना महापालिकेकडून नागरिकांना देण्यात येतात। आता आपण पाहतोय की गेल्या 24 तासामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि खडकवासला धरणामधून जो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय की मुठा नदी पात्र जे आहे ते ओसंडून वाहतंय। तर पावसाचं जर प्रमाण अशाच प्रकारे राहिलं तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। अजिंक्य, धन्यवाद।